बातमी अतिशय महत्त्वाची आहे। मी चुकीचा शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं अजित पवार म्हणतात। शिवराळ भाषणानंतर अजित पवार यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे। अकोल्यातील प्रचार सभेत अजित पवारांकडून ही दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। कुठेतरी आपण काहीतरी थातुरमातुर सांगायचं ही माझी भावना नाहीये। मी शब्दाचा पक्का आहे। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं। अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात, बकालपाडा असतो तिथं। मला काही शेतकऱ्यांनी वेगळं सांगितलं, त्याच्यात कुठं अजून राहिला असेल तर सांगा, आम्ही तुमचे आम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या करता बसलेलो। आपल्याला विकास साधायचा जसा आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये केला, जसा आम्ही बारामती मध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला। वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला भिकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु बकालपणा शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे। बातमी महत्त्वाची आहे। हिरामण खोसकर यांनी निर्मला गावित यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे। ड्रायव्हरने ब्रेक ऐवजी एक्सेलेटरवर पाय दिल्यानं अपघात झाल्याचं खोसकर यांनी म्हटलंय। रिकामे लोक अपघाताबाबत तर्कवितर्क लावतात असंही हिरामण खोसकर यांनी म्हटलंय। माझ्या बाबतीत देखील असंच झालं होतं असंही खोसकरांनी बोलून दाखवलंय। आमदार साहेब, आपण आता माजी आमदारांची भेट घेतलेली आहे, तब्येतीची विचारपूस केलेली आहे, काय त्यांनी माहिती दिली आपल्याला? नाही, आता माहिती अशी दिली काल त्या नेमका नाताला घेऊन बाहेर झाले ते आणि अचानक गाडी आली, ते गाडी नव्हती। काल मी याच्यामध्ये पाहिलं टी व्हीमध्ये, आणि भेट घेणे गरजेचं, सुखादुःखामध्ये आलं पाहिजे आणि त्यांच्या आडलावाडलांनी केलेलं पुण्य आणि त्यांचंही काहीतरी पुण्य गरीब दुबळेशी यायचं, त्याच्यामुळं तो थोडंसं म्हणजे खूपच एवढं मोठं अक्षरातून वाचल्या, हे त्यांचं भाग्यच म्हणायचं। हा अपघात झाल्यानंतर 24 तासानंतर त्या कार चालकाला अटक झालेली आहे, मात्र तोपर्यंत अनेक तर्कवितर्क लावले जात होते। नाही, आता हे चालूच राहतं, तर्कवितर्क लावतातच बाई, रिकाम ते लावतंय, बाकी कोणी जे रिकामे ज्याला काहीच कामं नाही ना ते लावतं। हे असं झालं, मी पडलो आणि चारसकर निवडून आले आता माझे आमदार, आणि मी पडल्यानंतर मी एक पेशंट घेऊन मुंबईला गेलो, तिथं मला गाडीमध्ये विषबाधा झाली। मला कमीत कमी 100 कार्यकर्त्यांनी सांगितलं का चारसकरांची विषबाधा केली, त्याच्यावर गुन्हा दाखल करा। परंतु तुम्ही सक्षम होतो, मी म्हणलं त्याचा काही संबंध नाही, मला जी काही विषबाधा झाली काही त्याचे बिस्किट दिलं गेलं, ते लोक बाहेरचे होते। हे तर्कवितर्क ज्याला काम नाही, ज्याला राजकारण करायचं ते करतात, याच्यात काही नाही। आपल्यासोबत आमदार हिरामण खोसकर होते। आई वडिलांच्या पुण्याईमुळे ते सुरक्षित आहेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी ती आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। महाराष्ट्रभर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे असं केशव उपाध्ये म्हणतायत। महायुतीचे नेते जमिनीवरती आहेत, जनतेमध्ये आहेत, प्रचाराच्या मैदानात आहेत, मात्र मवियाचे नेते कुठे आहेत असा सवाल केशव उपाध्यांनी उपस्थित केलाय। सभाच नाहीत, दौरे नाहीत, कार्यकर्त्यांना साथही नाही असं उपाध्यांनी बोलून दाखवलंय। महायुतीचे नेते प्रत्यक्ष मैदानावरती प्रचार करतायत, रणधुमाळी जोरात सुरू आहे। मात्र हे सुरू असताना महाविकास आघाडीचे नेते कुठे आहेत? या अख्ख्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेसचे कोणी नेते यांच्या आपण कुठे सभा पाहिल्या? कुठल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते फिरतायत ते आपण पाहिले? खरं म्हणजे एक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना साथ देण्याऐवजी त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न हे नेते करतात। तर महायुतीमध्ये असताना दत्तात्रय भरणे भाजपवर टीका करतायत असं प्रवीण मानेंनी म्हटलेलं आहे। भरणे यांना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा आठवण काढल्यानंतर पत्र व्हायरल झालेलं आहे। धनंजय देशमुख यांनी जानेवारीत पत्र लिहिलं होतं।